दरम्यान या प्रकरणावरती शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी नेमकं काय म्हटलंय आपण बघूया। काय करायचा एसओपी किंवा प्लॅनिंग सरकारचं आहे? या संदर्भामध्ये आम्ही एक काम हाती घेतलेलं आहे। तर सगळ्यात प्रथम मी या घटनेचा निषेध करते। गावकऱ्यांच्या भावना खूप तीव्र आहेत त्याच्यावरती, कारण आरोपी जो आहे त्यांनी याच्यापूर्वी पण असे गुन्हे केलेले आहेत, काही गुन्ह्यांमधून तो सुटलेला आहे। तर ज्या आरोपींना काही तांत्रिक कारणामुळे जे सुटले दोषी असून सुद्धा, अशा केसेसमध्ये हॅबिच्युअल ऑफेंडर लिस्ट म्हणजे वारंवार असे गुन्हे करणाऱ्यांची एक यादी सुद्धा खूप आवश्यक आहे। अर्थात त्याला काही लोकांचा विरोध आहे, पण ती यादी काही जाहीर करायची नसते। पोलिसांनी अलर्ट राहून त्या ठिकाणी लक्ष ठेवणं, इन्व्हेस्टिगेशन करतायत त्यांच्याकडे किंवा जे पोलीस विभाग आहे त्यांच्याकडे असायला पाहिजे। ती यादी असायला पाहिजे, जेणेकरून ते त्यांच्यावरती लक्ष ठेवतील। त्याचबरोबर या घटनांच्या मध्ये ते मुलीचा जीव गेलेला आहे। भारतीय न्याय संहितेनुसार या घटनेच्या मध्ये आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। संदीप गिल हे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांशी मी बोललेली आहे आणि लवकरात लवकर चार्जशीट करून आम्ही आरोपीला कोर्टात उभं करण्यासाठी लवकर केस घेतली जावी म्हणून प्रयत्न करणार असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्या केसमध्ये लोकांची मागणी आहे फाशी शिक्षा झाली पाहिजे, आपला त्यावर काय स्टँड आहे आणि ही जी फाशी शिक्षा मिळावी यासाठी आपण कशा पद्धतीने तपास झाला पाहिजे किंवा पुढे काय केलं पाहिजे पोलीस विभागाने, त्यावर काय आपण करताय? आता चार्जशीट दाखल झालं की त्या सुमाराला किंवा त्याच्या अगोदर आपल्याला अतिशय सक्रिय आणि चांगल्या प्रकारचं संवेदनशील सरकारी वकिलांची गरज आहे। पुणे शहरामध्ये पुण्याच्या सेशन्स कोर्टात खूप चांगले वकील आहेत ज्यांनी कन्व्हिक्शन्स मिळवून दिलेली आहेत आणि या घटनेच्या मध्ये पॉक्सो कोर्टामध्ये जेव्हा केस चालेल तर त्यावेळेला आपल्या कायदेशीर तरतुदीनुसार त्याला फाशीची शिक्षा होऊ शकते आणि त्यानुसार पावलं उचलली जावीत। आणि माननीय कोर्टाला पण आमची विनंती राहील की या संदर्भामध्ये अशा गुन्हेगारांना वचक बसेल, त्यांना कृत्य करताना भीती वाटेल, अशा प्रकारची शिक्षा खूप आवश्यक आहे। तर राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी नसरापूरमधल्या संतप्त ग्रामस्थांसोबत संवाद साधलाय।